आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत। पदभार स्वीकारताच अमित शहांसोबत बैठक सुद्धा। पुणे विमानतळासंदर्भात सविस्तर चर्चा। जळगावमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचे जंगी स्वागत। भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच ढोल ताशांच्या गजरामध्ये खडसेंचे स्वागत। केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगावच्या दौऱ्यावर। आषाढीमधील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार। भाविकांच्या आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन। पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार। पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना हा निधी मिळेल। पावसाळ्यामध्ये होर्डिंग कोसळणार नाही। रेल्वे प्रशासनाचं सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र। रेल्वे मार्गावरील होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही। रेल्वेने घेतली जबाबदारी। 27 जून ते 12 जुलैपर्यंत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। 28 जूनला अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। जय शिवसंग्राम संघटना विधानसभेला राज्यामध्ये 5 जागा लढवणार। संघटनेचे अध्यक्ष राम हरी मेटेंची माहिती। माहितीने संधी दिल्यास विधानसभा लढवणार असे दिले संकेत। अमेरिकन कंपनीला सबसिडी देण्याच्या विधानावरून कुमारस्वामींचा युटर्न। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला। मी कुठल्याही राज्याचं नाव घेतलं नव्हतं। कुमारस्वामी यांचं स्पष्टीकरण। गुजरातमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला सबसिडी देण्यास केला होता विरोध। शेतीला दिवसा वीज मिळवण्यासाठी महावितरण विभागामध्ये 900 मेगावॅटचे प्रकल्प। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमधून प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात।